प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या गेल्या दिवसामध्ये परमेश्वराने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं असणार. अनेक अद्भुत साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडले असतील. तर चला आपण आज देवाच्या वचनातून काही मनन करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर आपण बघितलं की परमेश्वर विश्वासू आहे. मागील काही दिवसांपूर्वी मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो. परमेश्वर विश्वासू आहे आणि त्याचं वचन जिवंत आहे आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. परमेश्वर आपली काळजी घेतो. तो आपला स्वर्गीय पिता आहे. त्याने आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला विश्वास. परमेश्वरासाठी आपला विश्वास खूप महत्वाचा आहे आणि आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बघणार आहे की देवाचं वचन आपल्याला विश्वासाबद्दल काय सांगते. आपण उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 6वं वचन बघू. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहमाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास बघितला. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास बघितला. परमेश्वरासाठी आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला विश्वास आहे. आपल्याकडे किती पैसा आहे, किती शिक्षण आहे किंवा कोणतीही गोष्ट परमेश्वरासाठी महत्वाची नाहीये. सर्व गोष्टी परमेश्वरासाठी शिल्लक आहेत. पण सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात मौल्यवान गोष्ट परमेश्वरासाठी आपल्या जीवनामध्ये आपला विश्वास आहे. आपण बघतो देवाचं वचन म्हणतंय की अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणला. परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास मोजला. परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास बघितला. आपण रोमकरास याचा 4था अध्याय आणि 3रं वचन बघू. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the देवाचं वचन आपल्याला सांगतंय की अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणण्यात आला. Yes. परमेश्वर आपला पैसा बघत नाही. परमेश्वर आपलं शिक्षण बघत नाही किंवा कोणतीही गोष्ट बघत नाही. परमेश्वर आपला विश्वास बघतो. परमेश्वर आपला विश्वास मोजतो. परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास गणला. या ठिकाणी परमेश्वराने अब्राहमाचा विश्वास मोजला. Yes. अब्राहमाने परमेश्वरावर ज्यावेळेस विश्वास ठेवला त्यावेळेस परमेश्वराने त्याला नीतिमान ठरवलं आणि देवाचं वचन सांगतंय की आपण विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवलं गेलो आहोत. कारण परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याचं रक्त या ठिकाणी सांडण्यात आलं. त्या वधस्तंभावर त्याचं रक्त सांडलं. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला Yes. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार, त्याचा नाश होणार नाही आणि तो नीतिमान ठरणार. Yes. कारण परमेश्वर प्रत्येकाचा विश्वास बघतो. परमेश्वर प्रत्येकाचा विश्वास मोजतो. आपण बघतो देवाचं वचन म्हणतं की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास जर असेल तर आपण डोंगर हलवू शकतो. परमेश्वर आपल्यासाठी आपली परिस्थिती बदलण्यास तयार आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करण्यास तयार आहे. पण त्यासाठी आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याच्या नावावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण तो आपला स्वर्गीय पिता आहे. तो आपली काळजी घेतो. तो आपल्याला प्रेम करतो. तो आपल्याला रोज आणि रोज दया करतो आणि रोज त्याच्या दयेने कृपेने आपल्याला नवीन दिवस दाखवतो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. आपण देवाच्या वचनातून
बघतो की परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता, ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपण नीतिमान ठरतो. आणि ज्यावेळेस आपण नीतिमान ठरतो, त्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. कारण देवाचं वचन म्हणतंय, की नीतिमानांकडे परमेश्वराचे कान लागलेले असतात. Yes. नीतिमानांवर परमेश्वराची नजर असते. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, आपण नीतिमान ठरतो आणि परमेश्वर आपल्याकडं लक्ष देतो. परमेश्वराचे कान आपल्याकडे असतात. आपल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देतो. पण त्यासाठी आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या मुखाने कबूल करून प्रभू येशूला आपल्या तारणारा म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशूला आपल्या तारणारा म्हणून स्वीकारतो, आपल्या मुखाने कबूल करतो आणि ज्यावेळेस आपण विश्वासाने बप्तिस्मा घेतो, त्यावेळेस आपण नीतिमान ठरतो आणि परमेश्वराची नजर आपल्यावर असते. परमेश्वराचे कान आपल्याकडे लागलेले असतात. परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो आणि विश्वासाच्या द्वारे परमेश्वर आपली परिस्थिती बदलतो. जर आज आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर आज अ, आपल्याकडे जरी काही नसलं, किती जरी समस्या असले, किती जरी अडचण असले, किती जरी कर्ज असलं, दुःख असलं, आजार असले, तरी परमेश्वर आपली परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. कारण देवाचं वचन म्हणतं, की मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास डोंगर हलवू शकते. Yes. आपण जर बघितलं मोहरीच्या दाण्याची किंमत या जगामध्ये खूप कमी आहे. आपण जर बघितलं इलायची, लवंग, दुसरे जे गरम मसाले आहेत, त्यांची किंमत मोहरीच्या दाण्यापेक्षा जास्त आहे. मोहरीच्या दाण्याची किंमत सर्वात कमी आहे. पण देवाच्या नजरेमध्ये त्याची किंमत जास्त आहे. कारण देवाचं वचन सांगतं, की मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास परिस्थिती बदलू शकतं. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकतो, ज्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपली किंमत जरी जगासाठी कमी असेल, आपल्याला जरी वाटत असेल, की लोकांनी आपल्याला सोडून दिलं, कोणी विचारत नसेल, आपल्याकडे पैसा नसेल, दुःख असेल, समस्या असतील, आजार असेल, चिंता असेल, कर्ज असेल. जगामध्ये आपली किंमत कमी असेल, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आपली किंमत खूप मोठी आहे. Yes. जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, जर आपण त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, जर आपण त्याला गौरव देतो, तर परमेश्वर आपली परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे. Yes. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू, की परमेश्वराने आपल्याला त्याच्या वचनामध्ये वाढवावं, त्याच्या विश्वासामध्ये वाढवावं आणि त्याचं नीतिमत्व देऊन आपल्याला आशीर्वादित करावं. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने नक्कीच या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं असेल. जर तुमच्या काही प्रार्थनेच्या रिक्वेस्ट असतील, तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन. आमेन.